यांच्याविषयीची बातमी पाहूयात। राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्ट करत रामनवमीच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत। यावेळी त्यांनी प्रभू श्रीरामांच्या अस्तित्वालाच नाकारण्याचं काम काही पक्षांकडून घडल्याचं म्हणत विरोधकांवर टीका केलेली आहे। मर्यादा पुरुषोत्तम देशाला बांधून ठेवणारी शक्ती असल्याचंही ते म्हणाले। दरम्यान अयोध्येमध्ये राम मंदिर उभं राहिलेलं असताना आजची श्री रामनवमी आपल्यासाठी विशेष आनंददायी असल्याचं सुद्धा त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलंय। राज ठाकरे यांची रामनवमी निमित्तानं असलेली ही पोस्ट ही आपण पाहणार आहोत। भारतासारख्या खंडप्राय देशामध्ये ऐक्य घडवणं हे तसं कठीण, पण पिढ्यानपिढ्या ज्याला जसा श्रीराम भावला तसा त्यानं तो व्यक्त केला आणि त्यामुळेच हा मर्यादा पुरुषोत्तम देशाला बांधू ठेवणारी एक शक्ती आहे। या शक्तीला किंवा तिच्या अस्तित्वालाच नाकारण्याचं काम स्वतंत्र भारतामध्ये काही पक्षांकडून घडलं। ते का घडलं असेल देव जाणो। धर्म, राजकारण, ईश्वर यांची गल्लत हिंदू धर्मियांकडून कधीच झाली नाही आणि होणार देखील नाही। याचं कारण श्रीराम असोत, भगवान श्रीकृष्ण की शंकर हे माणसाच्या मनातील आदर्शाची, स्वप्नांची आणि त्यागाची प्रतीकं आहेत। ती धर्म प्रसाराची माध्यमं नव्हती, असं राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय।